मित्रांनो, दिवस सगळा अंगाची लाही लाही होण्यात असाच चाललाय ना महिना. आणि आत्ता पहा हा संध्याकाळचा अवकाळी पाऊस. हे आभाळातून गडगडण्याचे आवाज आणि ही रिपरिप रिपरिप चालू झाली आहे पुण्यात. तसं पाहिलं तर हवामान खात्याने अंदाज दिलेलाच होता. त्याप्रमाणे काही ठिकाणी खूपच नुकसानदायक पाऊस होऊन गेला. आणि आज हा पुणे शहरात ही रिपरिप ढगाचं गडगडणं हे मी तुम्हाला माझ्या खिडकीतून दिसणारा हा पाऊस दाखवतोय. पाऊस म्हणलं की तसं पाहिलं तर हवासा वाटणाराच पाऊस ना. पण हा जो अवकाळी पाऊस येतो ना, तो बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी घेऊन येतो, अक्षरशः रडवतो. कारण हे एप्रिलचे दिवस, मग या दिवसात द्राक्ष लगडलेली असतात, आंब्याच्या मोहराच्या कैऱ्या झालेल्या असतात, आणि मग सोसाट्याच्या वाऱ्यासह नुकसानच नुकसान. त्यातून हा पाऊस आणि याच्यासोबत जर असा गडगडण्याच्या आवाजाबरोबर नंतर जर हा हलका पाऊस गारपीटमध्ये जर बदलला गेला तर मग होणाऱ्या नुकसानीची काय कथा. ठीक आहे, रिपरिप रिपरिप पडतोय, पण तरी पण हा तसा नुकसान करणाराच पाऊस आहे. चला आपणच प्रार्थना करूयात की गारठा वाटेल इतकाच तू कोसळ. प्राणीमात्रांना जो काही उन्हाच्या तडाख्याने त्रास होत होता, माणसांना जो उन्हाचा त्रास होतोय, त्याच्यातून त्यांना थोडासा गारवा वाटेल इतकाच तू कोसळ. नको त्या शेतकऱ्यांचं नुकसान करू. अरे, मोठ्या काबाड कष्टाने त्यांनी पिकवलेली शेती, मोठ्या काबाड कष्टाने लावलेली बहरलेली आमराई, कित्येक जणांचं पहिलं पीक त्या झाडांवरती लगडलेलं, कितीतरी त्यांनी त्याच्यातनं आशा अपेक्षा ठेवलेल्या, अशी त्यांच्या स्वप्नांची माती करण्याइतका नको कोसळूस. पहा ही झाडाची हलणारी पानं, हा गडगडाट, तो हवेमध्ये आलेला छानसा गारवा, आणि ही हिरवाई मुद्दाम दाखवते मी तुम्हाला. ते पानाचे सळसळणे सुद्धा तुम्हाला सांगते की आम्ही सुद्धा उत्सुक होतो या थेंबांना अंगावर घेण्यास. तुम्हा सगळ्यांना सावली देत देत आम्ही करपून चाललो होतो. थोडा वेळ पडू द्या ना या धारा, असंही म्हणतायत ही हिरवीगार पानं. अगदी बरोबर आहे. हा अवकाळी पाऊस. मित्रांनो, फक्त प्रार्थना करायची आपण की हा कोणाचंही नुकसान न करणारा ठरो, इतकंच आपल्या हाती आहे. तरीही त्या देवाचेच आभार की जी इतके दिवस लाही लाही होत होती अंगाची, ती आज या सुखद गारव्यामुळं कुठे नाहीशी झाली असंच वाटतंय. छान वाटतंय. एक 4-5 दिवस तरी
हवेमध्ये असा गारवा राहील, मूक प्राण्यांना, पक्ष्यांना तेवढाच दिलासा. या अवकाळी धारा तुम्हाला कशा वाटतात? तुमच्या मनात कोणते विचार येतात? चिंब भेदावंसंही वाटतंय ना अवकाळी पावसात? हो, पण थोडंसं सांभाळूनच बरं का. कारण गडगडाट म्हटलं की वीज पडण्याची दाट शक्यता. हाऊस म्हणून थोडंसं भिजून यायला नक्कीच प्रत्येकालाच आवडतं. चला पुनश्च त्या परमेश्वराचे आभार मानू आणि त्यालाच विनंती करू की करता करविता तूच आहेस. कुणाच्याही डोळ्यात आसवं येऊ देऊ नकोस. ज्यांच्या बागेत आज द्राक्षे लगडली आहेत, आंबे लगडलेत, त्यांना त्या पिकातून जी काही त्यांची स्वप्न होती ती स्वप्न त्यांची पूर्णत्वास जाऊ दे. कुणाचंही नुकसान करू नकोस. हे परमेश्वरा, या तुझ्या धारांचं तसं पाहिलं तर जड मनानेच स्वागत करतोय, जड मनानेच स्वागत करतोय. हां, पावसाळा जेव्हा सुरू होईल ना, तेव्हा तुला हवं तेवढं कोसळ. सगळी धरणं भरतील इतकं सर्वांना पाणी दे. सगळीकडं अशी हिरवाई येईल इतका तू बरस, काही म्हणणं नाही. पण आत्ता नको इतका बरसूस. अशीच या विधात्याकडं विनंती करतो. आणि मित्रांनो, सहजच हा अवकाळी पाऊस तुमच्या मनापर्यंत पोहोचवावा म्हणूनच हा माझ्या घराच्या खिडकीतून दिसणारा हा पाऊस तुमच्या मनापर्यंत